फर्टिलिटीचा चान्स घटतो। उशिरा झोपणं असेल, जागरण असेल, स्मोकिंग असेल, अल्कोहोल असेल, टाईट अंडरवेअर घालणं असेल, मोबाईलची उष्णता कमी असणं, पोषक आहार नसल्यामुळे स्पर्म काउंट आणि मॉर्टिलिटी कमी होऊ शकते। म्हणजे स्पर्म काउंट। नमस्कार मंडळी, आज आपण एक अशा विषयाला घेऊन आलो आहोत जो सगळ्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे, पण कुणीच उघडपणे बोलत नाही। आणि तो म्हणजे नॉर्मल स्पर्म काउंट किती असतो। पुरुषाचं प्रजनन आरोग्य म्हणजेच फर्टिलिटी नीट आहे की नाही हे बघायला हे नंबर किती असणं महत्वाचं असतं। स्पर्म कॉन्सन्ट्रेशन म्हणजे स्पर्म काउंट म्हणजे नेमकं काय असतं हे समजून घेणं महत्वाचं आहे। डॉक्टर जेव्हा टेस्ट करतात तेव्हा सर्वात आधी पाहतात की स्पर्म कॉन्सन्ट्रेशन याचा अर्थ एका मिलीलीटर वीर्यामध्ये किती स्पर्म्स आहेत। ते अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर एका ml वीर्यामध्ये स्पर्म्स किती आहेत हे बघणं। नॉर्मल जी रेंज असते ती 15 मिलियन पर ml, 13 ते 14 मिलियन असतील तर ती कमी मानली जाते। 15 मिलियन आणि त्यापेक्षा जास्त असेल तर तुमचं स्पर्म काउंट उत्तम आहे असं सांगितलं जातं। एकंदरीत काय तर 15 मिलियन मध्ये कमी असेल तर फर्टिलिटीचा चान्स घटतो। 15 मिलियन किंवा त्याहून जास्त असेल तर नॉर्मल समजलं जातं। आता दुसरा मुद्दा आहे टोटल स्पर्म काउंटचा। फक्त एका मिलीलीटर मध्ये किती आहेत हे बघून काम होत नाही, एकूण किती स्पर्म आहेत हेही डॉक्टर तपासतात। हे म्हणजे एका वेळेच्या इरेक्शन मध्ये एकूण किती स्पर्म आहे तेही डॉक्टर सांगू शकतात। नॉर्मल टोटल स्पर्म काउंट किमान 39 मिलियन प्रति इजॅक्युलेशन असतो। हा नंबर 39 मिलियन पेक्षा कमी असेल तर काउंट कमी समजला जातो आणि त्यामुळे गर्भधारणेमध्ये समस्या येऊ शकते। फक्त स्पर्म असल्यानंतर काही होत नाही, ते हलायलाही हवे, ते पण बरोबर दिशेने। याला मेडिकल टर्म मध्ये प्रोग्रेसिव्ह मॉर्टिलिटी म्हटलं जातं। प्रोग्रेसिव्ह मॉर्टिलिटीची नॉर्मल रेंज किमान 32% स्पर्म जोरात पुढे जाणाऱ्या दिशेने हल्ले पाहिजे असं म्हणतात। हे अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायला झालं तर घोडे आहेत पण ते धावायलाच तयार नाहीयेत तर शर्यत जिंकणार कसे। म्हणजेच तुमचे स्पर्म किमान 32% जोराने पुढे जायला हवेत, जेणेकरून स्पर्म 1 पर्यंत पोहोचतील आणि गर्भधारणा लवकर होणार। या सगळ्यांसोबतच मॉर्फोलॉजी म्हणजे स्पर्मचा आकार शेप योग्य असणं तितकंच महत्वाचं असतो। आकाराचा नॉर्मल रेंज किमान 4% स्पर्म परफेक्टली नॉर्मल दिसायला हवेत। कमी टक्केवारीमध्ये स्पर्मचा आकार विचित्र असू शकतो, मोठे डोके, शेपूट वाकड किंवा शेप इनरेग्युलर असणं। फक्त 4% पुरेसे असतात कारण सगळे स्पर्म परफेक्ट नसतात, पण जे 4% चांगल्या बांधणीचे असतात तेच गर्भधारणेचं काम पुढे नेतात। एकंदरीत काय तर कॉन्सन्ट्रेशन, त्यासोबतच 15 मिलियन सेल, 15 मिलियन स्पर्म, टोटल काउंट 39 मिलियन, मॉर्टिलिटी 32%, मॉर्फोलॉजी 4%, हे सगळं काही रिपोर्ट मध्ये तुम्हाला बघावं लागतं। हे 4 नंबर सामान्य असतील तर तुमचं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ नीट आहे। हे चारही पॅरामीटर्स बॅलन्स मध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि जर यापैकी एक जर काउंट कमी असेल तर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणं योग्य ठरेल। तर मंडळी, स्पर्म काउंट किंवा मॉर्टिलिटी कमी असणं आजकाल खूप कॉमन झालं आहे। कमी असल्यास घाबरू नका, यामागची कारणं आपण जाणून घेऊ शकतो। स्ट्रेस असेल, उशिरा झोपणं असेल, जागरण असेल, स्मोकिंग असेल, अल्कोहोल असेल, गरम पाण्याने रोज अंघोळ करणं असेल, लठ्ठपणा असेल, टाईट अंडरवेअर घालणं असेल, मोबाईलची उष्णता कमी असणं, पोषक आहार नसेल, या सगळ्या कारणांमुळे स्पर्म काउंट आणि मॉर्टिलिटी कमी होऊ शकते। याला पर्याय म्हणून जीवनशैली सुधारली गेली तर स्पर्म हेल्थ पण सुधारली जाते असं तज्ञांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे, ती म्हणजे स्पर्म काउंट तपासणं म्हणजेच कमजोरी नाही, तर ते पुरुषाच्या शरीराची काळजी घेण्याचा एक जबाबदार निर्णय म्हटला जातो। त्याबरोबरच हे पुरुषांचं प्रजनन आरोग्य म्हणून जी टॅब्यू आपण ऐकतो बाहेर, ही माहिती प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे। प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मते नॉर्मल स्पर्म काउंट समजून घेणं आणि वेळेत तपासणी करणं पुरुषाच्या प्रजननासाठी आवश्यक आहे। डॉक्टर मुंदडा यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून कार्यरत असून गेल्या 40 वर्षांपासून ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते मार्गदर्शन करत आहेत। महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे। सोमवार ते शुक्रवार तेथे ते प्रॅक्टिस करतात, शनिवारी रविवारी मुंबई आणि पुण्याला उपलब्ध असतात। मंडळी, स्पर्म काउंट तपासणं म्हणजे कमजोरी नाही तर स्वतःच्या शरीराची गरज आहे। पुरुषाचं प्रजनन आरोग्य हा टॅब्यू नाही, ही माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचायला पाहिजे। ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।